2 जानेवारी म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस। याचं औचित्य साधून पोलिसांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी खास प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनात पोलिसांची हत्यारं, फॉरेन्सिक सायन्स अशी वेगवेगळी माहिती दिली जाते। पोलिसांसाठी एवढ्यासाठी आहे की यामध्ये जे फॉरेन्सिकचे जे स्टॉल्स लागलेले आहेत यामध्ये काही विशेष करून असे काही विशेष आणि स्पेसिफिक असे काही स्टॉल्स आहेत की ज्यामध्ये ग्लास ब्रेकिंग पॅटर्न्स आहेत किंवा इवन म्हणजे पॅलेनोलॉजी आहे। या सगळ्या गोष्टी आहेत हे पोलिसांसाठी पण नवीन आहेत, हे शिकता येतील। फॉरेन्सिकचे 35 पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे आम्हाला खाली इन्व्हेस्टिगेशनमध्ये ती वापरता येईल आणि म्हणून पोलीस ऑफिसरसाठी ही मस्ट आहे। सेकंडली कॉमन मॅनसाठी एवढ्यासाठी आहे की पोलीस कुठल्या कुठल्या गोष्टीचा वापर करतो, कोणकोणते इक्विपमेंट्स वापरतो, कोणतं नॉलेज वापरलं जातं, कोणतं स्किल वापरलं जातं, याचंही नॉलेज पब्लिकला व्हावं। प्रदर्शनात एकूण 47 स्टॉल उभारण्यात आले। नॅशनल सिक्युरिटी गार्ड, अग्निशमन दल, NDRF आणि फॉरेन्सिक सायन्स कॉलेजचे तब्बल 35 स्टॉल्स इथे लावण्यात आले, ज्यात पॉयझन, DNA टेस्ट, अल्कोहोल, फॉरेन्सिक टेक्निक, सायबर क्राईमची माहिती या निमित्ताने लोकांना होतीये। आपण ज्यावेळी कुठली घटना घडते त्यात आपण तिथे उपस्थित नसतो किंवा जज किंवा पोलीस ऑफिसर्स उपस्थित नसतात, तर त्यांना मदत करणारे ते पुरावे असतात आणि पुरावे जर ऍक्च्युअल फॉर्म मध्ये कलेक्ट नाही केले आणि नीट कलेक्ट करून प्रिझर्व नाही केले तर अनालिसिस त्यांचं नीट होऊ शकत नाही, ते चुकतं। मग ते अनालिसिस कलेक्शन आणि पॅकेजिंग नीट होऊ त्याच्यासाठी आपल्याकडे हे किट्स असतात, ज्याच्यात आपल्याकडे वेगवेगळे कंटेनर्स असतात, जसे हे ग्लास वायल्स आहे, हे प्लास्टिक वायल्स आहेत, हे अँबर कलर्ड जार्स आहे। प्रत्येकाचं स्पेसिफिक काम आहे। वेगवेगळे टाईपचे सॅम्पल्स आपण ह्या वेगवेगळ्या जार्समध्ये कलेक्ट करतो, याने ते प्रिझर्व्ड पण राहतात आणि सेफ पण राहतात। अंधेरीतल्या मरोळ इथे भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन 7 जानेवारी पर्यंत असणार आहे। या प्रदर्शनाला लहानांपासून मोठ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। मुंबई लाईव्ह।